गावाकडची हवा अजूनही तशीच वाटते जशी ती बालपणी वाटायची. मंद मातीचा सुवास आणि खूप साऱ्या आठवणी. आज इतका काळ लुटल्यावर गावाला परत चाललो आहे. किती गोष्टी बदलल्या असतील. भाऊ, ओ भाऊ, हो, कुठे जायचं तिकीट देऊ तुम्हाला? म्हणला 57 रुपये झाले तुमचे. सुट्टे द्या बरं का, सुट्टे पैसे नाही आहेत माझ्याकडे. दादा, सुट्टे तर नाही आहेत. 500ची नोट आहे माझ्याकडे. कमालच करता भाऊ तुम्ही तर. बसमध्ये बसायच्या आधी सुट्टे पैसे आहेत नाही तपासले नव्हते का? आम्ही काय बँक आहोत का की सगळे आम्हाला मोठ्या नोटा देतील आणि आम्ही त्यांना सुट्टे देत राहू? काय बघा ना, नाहीतर तुम्ही UPI घ्या. UPI? कंडक्टर साहेब, त्यांच्या तिकिटांचे पैसे मी देतो. अहो भाऊ, तुम्ही कशाला? हे आमचे सुमित भाऊ आहेत. फक्त त्यांनी अजून आम्हाला ओळखलं नाहीये. किशन, आता कसं ओळखलं तुम्ही मला? अरे मी तर तुम्हाला पाहिल्यावर लगेच ओळखलं होतं. अरे तू बिलकुल बदलला नाहीस. अरे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये बदलण्यासारखे काय आहे? तशी आम्हाला खात्री होती की तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीच्या लग्नात नक्की याल. अरे असं कसं नाही येणार भावा. पण आणि भाऊ, मी तो पेरूच्या झाडाजवळचा किस्सा अजून विसरलेलो नाहीये. कसे तुम्ही मला सोडून पळून गेला होतात. आजही उमा काका त्या गोष्टीसाठी मला ओरडतात. त्यांना वाटतं की चूक माझीच होती. मग तू पळाला का नाहीस? पण अरे म्हणलं आलं. चला चला. अरे माझी बॅग आहे वर. हो, घेऊया की. म्हणलं वाले, चला पटकन पटकन. बॅग द्या ना. चला, जाऊ द्या. अरे आठवतंय का इथे क्रिकेट खेळायचो? अरे हा, तिथे ना. आणि सुमित भाऊ, शहरात गर्लफ्रेंड खूप असतील तुमच्या. अरे यार किशन, अरे तिकडे तर हेच चालू असतं ना. 5 वर्ष झाली रे गावाला येऊन. खरं सांगायचं तर तुमची खूप आठवण येते. अच्छा, ठीक आहे. तर संध्याकाळी काय करायचं? मजा. प्रिया काकी. अरे सुमित, तू कधी आलास? हे काय आत्ता चालू? सुखीरा, मी मुलीचा फोटो पाठवला होता. तुला पसंत पडली का? काकी, जी गोष्ट जेव्हा व्हायची असेल तेव्हा होईल. इतकी काय घाई आहे? प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं सुमित. आणि आता तुझं लग्नाचं वय झालंय, समजलं? वाह, काय बोललात तुम्ही. तसं लग्नाचं वय तर माझं पण झालंय. तुम्ही जर मला एक सुंदर मुलगी शोधून दिली तर प्लीज. तुझ्यासारख्या उडाण टप्पूसाठी मी अजिबात वेळ वाया घालवणार नाहीये. खायला काळ आणि भुईला भार. सुधरू तर आम्ही लग्नानंतर पण शकतोच की. हे बघ. अरे काकी, हे राहू द्या. मला सांगा, तुम्ही हे सगळं पसरवून का ठेवलंय? अरे बेटा, मी माझे पैसे हे असे डब्यांमध्ये लपवून ठेवते. कधी तांदळाच्या, कधी गव्हाच्या, कधी साखरेच्या. पण किती पैसे कुठल्या डब्यात ठेवलेत तेच मला आठवत नाहीये. तेच शोधते मी. आणि याच बहाण्याने घराची साफसफाई पण होऊन जाते. अच्छा, तुला असं वाटतं का की तुझी काकी आळशी आहे? हा, सकाळी 5 वाजता उठून मी घर स्वच्छ करते, सगळा स्वयंपाक आवरून परत देवासाठी प्रसाद तयार करते आणि मग मंदिरात जाते. ते पण सांभाळून स्वयंपाक. थांब 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 थांब. बेट्या, कुठे चाललायस? 5 दिवस झाले तुला फोन करतोय. माझा फोन का नाही उचलतेस? अरे काय झालं किशन भाऊ? काय झालं? पैसे कधी परत देणारेस माझे? कोणते पैसे? कसले पैसे? आणि कधी दिले? कधी दिले? साला विसरलास? 10 दिवसांपूर्वी 500-500च्या 4 कडक नोटा दिल्या होत्या. हे बघा किशन भाऊ, आता तरी मला काही आठवत नाहीये आणि आता थोडा घाईत पण आहे मी. त्यामुळे मला जेव्हा आठवेल ना तसे लगेच मी परत करेन. हा, काय चला म्हणालास? निघतो. कधी कधी काय? ए राजू, ए राजू, ए अरे राजू. असू दे, पुढच्या वेळी येईल ना तेव्हा लक्षात आणेन. 40 रुपये. 3. काका, 2 किलो तांदूळ द्या. 82 रुपये. फाटलेली नोट. किती वेळा सांगितलंय फाटलेल्या खराब नोटा आणू नका, पण तुम्ही ऐकतच नाही. काका, जे मिळेल तेच आणावं लागतं ना. दुकानात देताना कुणाला काही त्रास होत नाही, हा, पण दुकानदाराने जर फाटलेल्या नोटा परत दिल्या तर
सगळे घेण्यास नकार देतात. पुढच्या वेळी घेणार नाही. सरपंचजी, आज ऍडव्हान्स दिला नाही तर अडचण होईल. उमाजींशी बोलून बघा. अरे राम राम उमाजी. राम राम सरपंचजी, राम राम. आणि रहमान भाऊ, सगळं ठीक? बस आशीर्वाद आहे उमा भाऊ. अरे काय झालं, बाबू गेला का? अरे त्याला बँकेत जाऊन 2 तास झाले. मी विचार करतोय की बँकेच्या कामासाठी नवीन मुलगा ठेवावा. कुठे फसून राहतो. बँकेत काका, जातो आणि थांबतो मध्येच. बघा कोणाला घेऊन आलोय. अरे कोणाला घेऊन आलास? अहो, कोण आहे? बाहेर तर या. अरे सुमित बेटा. तू तर परवा येणार होतास ना? हो, सुट्टी लवकर मिळाली म्हणून विचार केला आजच येतो. काल तुझी शिल्पा मामी विचारत होती की सुमित कधी येणार. छान केलंस. अरे काय छान केलं. तरी बरं मी बसमध्ये होतो आणि थेट कंडक्टरला 57 रुपये दिले. आता एक गोष्ट सांगा, बसमध्ये कोण चढतंय सुट्टे पैसे न घेता? उमा भाऊ, उमा भाऊ, हा, गरज पडली की तुम्ही नेहमी माझी मदत केली आहे. तो सप्लायरला ॲडव्हान्स द्यायचा आहे. काही रोख पैशांची व्यवस्था होऊ शकेल का? रहमान भाऊ, आज तर शक्य नाही होणार. काय झालं रेमान काका? बेटा, तो सिमेंट सप्लायर आहे ना, त्याला आजच ॲडव्हान्स द्यायचा आहे. ATM मध्ये रोख नाही आणि बँकेत जाण्याचा वेळही आता उरलेला नाही. ॲडव्हान्स नाही दिला तर मोठं नुकसान होईल. मग तुम्ही UPI का करत नाही? UPI? हो, तुम्ही तुमच्या फोनवरूनच पैसे पाठवू शकता. अरे हो, शहरात लोकांना असं करताना पाहिलंय खरं मी. पण आम्ही कसं. सरपंचजी, हे तर फोन लावण्या इतकं सोपं आहे. किशन, तू तर UPI वापरतोस ना? UPI म्हणजे ID बनवला होता पण कधी वापरला नाही. अच्छा, मला तुला 57 रुपये पाठवायचे होते ना? हे बघ, पाठवले. अरे वा काका, बघा 57 रुपये आले सुद्धा. दिसतंय तर, पण विश्वास बसत नाहीये. खरंच किशनला पैसे मिळाले? पैसे माझ्या खात्यातून वजा होऊन त्याच्या खात्यात गेले सुद्धा. हवं तर तो ते पैसे त्याच्या वापरात आणू शकतो. बरोबर आहे. शिका काहीतरी. अरे सुमित बेटा, हे जे तू आत्ता केलं आहेस ते करणं इतकं सोपं आहे का? कुणी करू शकतो का? हो सरपंचजी. मग एक काम कर, आज संध्याकाळी तू माझ्या घरी ये आणि मला या तंत्रज्ञानाबद्दल समजावून सांग. जर हे इतकं सोपं असेल तर गावातील प्रत्येकाने हे शिकायला हवं. ठीक आहे सरपंचजी, आज संध्याकाळीच येतो. हं. आणि सुमितने असं बटन दाबलं आणि लगेच पेमेंट झालं. नमस्ते सरपंचजी. अरे ये सुमित बेटा, ये बस. सरपंचजी, मी कुठे बसू? इथे कुठेही बस. ती खुर्ची तुटलेली आहे. हो तर सुमित, ते तू UPI सरपंचजी. UPI. हो, आम्हाला त्या UPI बद्दल सविस्तर जाणून घ्यायचं होतं. हो, हे बघा, आपण सहसा पैसे देण्या घेण्यासाठी चेक किंवा रोख रक्कम वापरतो. पण UPIच्या माध्यमातून आपण डिजिटल पेमेंट म्हणजे फोनवरूनच पैसे पाठवू शकतो. हा मार्ग सोपा आहे आणि जलदही. फोनवरून पेमेंट? फोनमध्ये पैसे कसे येतात? नाही, पैसे फोनमध्ये येत नाहीत. पैसे तुमच्या खात्यातच राहतात. पण तुम्ही फोनच्या माध्यमातून तुमच्या बँकेला सांगता की कोणाला किती पैसे द्यायचे आहेत. पैसे नोटाने द्या किंवा डिजिटलने, गोष्ट तर एकच झाली ना. मग डिजिटलचा फायदा काय? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पैसे देण्या घेण्यासाठी 3ही मार्ग योग्य आहेत. फक्त डिजिटलमुळे पैशाची देवाणघेवाण अगदी सोपी होते. जसं की पैसे देण्या घेण्यासाठी कुठे जाण्याची गरजच राहत नाही आणि पैसे बँकेतच राहिल्यामुळे त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजाचंही नुकसान होत नाही. शिवाय रोख रकमेच्या सुरक्षिततेची चिंता देखील संपते. ही गोष्ट तर तू बरोबर सांगतोय सुमित. शहरात जाताना रोख पैशांची खूप काळजी घ्यावी लागते. बरं, अजून सांग डिजिटल पेमेंट बद्दल. बघा, डिजिटल पेमेंटमुळे आपला पैसे देण्या घेण्याचा हिशोबही स्पष्ट राहतो. कारण तुमचा सगळा व्यवहार तुमच्या फोनवरील ॲपमध्ये दिसतो
जो तुम्ही कधीही तपासू शकता. त्याशिवाय आजकाल सगळे सरकारी लाभही डिजिटल पेमेंटद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात येतात आणि ते पैसे तुम्ही बँकेत न जाता देखील वापरू शकता. डिजिटल पेमेंटचे जर इतके फायदे असतील तर नक्कीच याचे पैसे लागत असतील. तसं तर डिजिटल पेमेंट करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण सर्वात उपयोगी म्हणजे UPI आणि ते पूर्णपणे मोफत आहे. त्यात काहीच पैसे लागत नाहीत, न द्यायचे न घ्यायचे. रघुभाऊ, इतका संशय घेणं चांगली गोष्ट नाही हो. आणि या डिजिटल पेमेंटमुळे अजून काय काय करता येतं? तुम्हाला जे ATM कार्ड मिळालं असेल तुमच्या बँकेकडून, त्यातून रोख रक्कम न काढताही तुम्ही पेमेंट करू शकता. याशिवाय जेव्हा तुम्ही बँक प्रतिनिधीकडे जाऊन अंगठा लावून पैसे काढता, तोही डिजिटल पेमेंटचाच एक प्रकार आहे. आणि फास्टॅग, जो प्रत्येक गाडीवर लावणे बंधनकारक आहे, तोही डिजिटल पेमेंटचाच एक प्रकार आहे. विचार करा, या सुविधांमुळे जीवन किती सोपं होतं. पण सुमित, तू तर शहरातला माणूस, हे गावकरी कसं करणार? हे सगळं 5 मिनिटात शिकता येऊ शकतं. डिजिटल पेमेंट करणं तर रोख देण्या घेण्यापेक्षाही सोपं आहे. बस एकदा शिकण्याची गरज आहे. मग उशीर कशाला? आपणही आपल्या गावाला डिजिटल पेमेंट शिकवू, म्हणजे आपणही अभिमानाने आपल्या गावाला स्मार्ट विलेज म्हणू शकू. तर मग ठरलं, उद्या सुमित संपूर्ण गावाला डिजिटल पेमेंट कसं करायचं ते शिकवेल. चला तर मग सुरू करूया आणि शिकूया UPI बद्दल, म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. UPI म्हणजे देशातील सर्वात जलद आणि सर्वात लोकप्रिय पेमेंट करण्याचा मार्ग. मग 1 रुपया असो किंवा 1 लाख, आज संपूर्ण देश UPI वापरतो. रात्र असो किंवा दिवस, बँक उघडी असो किंवा बंद, तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून कुठेही कधीही त्वरित पैसे पाठवू शकता. पैसे तुमच्या खात्यातून वजा होऊन समोरच्याच्या खात्यात पोहोचतात. हा नरेश भाऊ. हे UPI फक्त पेमेंटसाठीच असतं की अजून काही याचा उपयोग आहे? नरेश भाऊ, UPI ने तुम्ही पैसे घेऊही शकता. त्याशिवाय दुकानाचे पेमेंट, वीज बिल भरणे, ऑनलाईन खरेदी, मोबाईल TV रिचार्ज, मुलांना पॉकेट मनी, सगळं काही. पण नरेश भाऊचं तर अजून लग्नच झालेलं नाही. आणि हे UPI वर खातं कसं बनतं? नरेश भाऊ, UPIचं वेगळं खातं नसतं, ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असतं. UPI सुरू करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. पहिली, मोबाईल फोन. दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेलं बँक खातं. आणि तिसरी, आधार कार्ड किंवा ATM कार्ड. बरं सुमित, हो, ते जनधन खात्यावरून UPI होऊ शकतं का? 100% काकू. जनधन खात्यावरून तर होईल काकी, पण तुमच्या डब्यातून नाही होणार. सुमित, पण हे UPI सुरू कसं करतात? UPI सुरू करण्यासाठी सर्वात आधी UPI वर नोंदणी करावी लागते. त्याची पद्धत अशी आहे, प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून कोणतंही UPI ॲप डाउनलोड करा. ॲप उघडून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाका. तो OTP ने व्हेरीफाय करा. लक्षात ठेवा, आधी जो मोबाईल नंबर टाकला होता त्याच नंबरचे सिम तुमच्या मोबाईलमध्ये असले पाहिजे आणि तो नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असला पाहिजे. ह्यानंतर दिलेल्या यादीतून तुमची बँक निवडा. ॲप आपोआप तुमच्या बँक खात्याचा नंबर दाखवेल. तुमचे खाते तपासून निवडा. खाते निवडल्यानंतर तुमचे बँक खाते UPIशी जोडले जाईल. मग आपण UPIमध्ये पिन सेट करू. यासाठी ॲपमध्ये आधार कार्ड किंवा ATM कार्डची माहिती टाका आणि OTPने सत्यापित करा. सत्यापित झाल्यावर तुम्ही तुमचा UPI पिन सेट करू शकता. बस, आणि तुमचं UPI ID तयार झालं. हे सगळे स्टेप्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. ॲपमध्ये स्क्रीनवर जे दिसेल ते वाचत जा आणि तसंच करत जा. UPI ID म्हणजे? UPI ID म्हणजे UPIच्या भाषेत तुमचा पत्ता. पैसे पाठवणारा तुमचे खाते क्रमांक न जाणता फक्त UPI ID वर पैसे पाठवू शकतो. ही UPI ID तुम्हाला तुमच्या ॲपमध्येही दिसेल आणि हवं तर तुम्ही ती लिहूनही ठेवू शकता. पण
इथे तर UPIचे इतके सगळे ॲप्स दिसत आहेत, डाउनलोड कोणतं करायचं? काका, ॲप कोणतेही असो, ते सगळं त्याच बँक खात्याशी जोडता येतं. UPI करण्याची पद्धतही सगळ्या ॲप्समध्ये सारखीच असते. एकदा पिन सेट केला की तोच पिन सगळ्या ॲप्समध्ये चालतो. आमचा तर हा साधा फोन आहे, यात UPI चालतं का? नक्की चालतं. UPI फक्त स्मार्टफोनवरच नाही, साध्या फोनवरही चालतं. ह्या फोनवर UPI नोंदणी करण्यासाठी *99# डायल करा किंवा UPI कॉल सेंटरच्या नंबरवर कॉल करू शकता. माझं झालं. पिन काय टाकलास तू? थांबा. हा UPI पिन म्हणजे तुमच्या बँक खात्याची चावी आहे, म्हणून तो कोणालाही सांगायचा नाही. UPI पिन असा ठेवा की कोणाला कळणार नाही आणि अंदाजही लावता येणार नाही. काय समजलात प्रिया काकी? कुणालाही काही सांगायचं नाही, नाहीतर काही लोक असतात इथली गोष्ट तिथे सांगतात. गप्प बस रे किशन. गावाचा वेळ वाया घालवू नकोस. सुमित बेटा, असं समज की आपण UPI नोंदणी करून घेतली. आता सांग, पैसे कसे पाठवायचे? हो सरपंची. तर पेमेंट करण्यासाठी आपलं UPI ॲप उघडा. पैसे पाठवण्याचे 4 पर्याय दिसतील. मोबाईल नंबरवर, UPI IDवर, बँक खात्यावर किंवा QR कोड स्कॅन करून. समजा तुम्हाला कोणाला त्यांच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवायचे आहेत, तर ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाका. ॲप तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव दाखवेल. ते बरोबर आहे का ते तपासा. मग जितके पैसे पाठवायचे आहेत ती रक्कम टाका आणि पुन्हा एकदा तपासा. सगळं बरोबर असेल तर पुढे जा. मग ॲप तुम्हाला तुमचा पिन विचारेल. पिन टाका आणि ओके करा. ओके करताच पेमेंट होईल आणि त्याची पुष्टी तुम्हाला लगेच मिळेल. आणि बस, तुमचं पेमेंट पूर्ण झालं. आता आमचा UPI ID तर अजून नाही आहे, तर कुणी आम्हाला आमच्या थेट नंबरवर पैसे पाठवू शकतं का? नाही काका, त्यासाठी तुम्हाला UPI नोंदणी करावी लागेल. पण UPIने पेमेंट करण्याचा फक्त एकच मार्ग नाही. जर तुम्ही UPIवर नसाल तरीही समोरचा व्यक्ती तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतो, पण त्यासाठी त्याला तुमचा IFSC कोड लागेल. हा कोड तुमच्या पासबुक आणि चेकबुकवर लिहिलेला असतो. तर आता करून बघूया. सुमित, मी करू का सर्वात आधी? नाही नाही, आधी मी करतो. मी तुला 1 रुपया पाठवतो. हो, आधी यालाच करू द्या. शिकून झाल्यावर किमान याला आठवेल तरी की कोणाला किती आणि कधी पैसे दिले. सुरुवातीला मी माझ्या फोनचं UPI ॲप उघडलं आणि त्यात सुमितचा फोन नंबर टाकला. नाव बरोबर दिसल्यावर रकमेच्या जागी 1 रुपया टाकला, पिन टाकून ओके केलं आणि पेमेंट झालं. हे पेमेंट तर झालं सुमित, पण पेमेंट झालं हे आपल्याला कसं कळणार? सरपंचजी, जेव्हा जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा त्याची पुष्टी तुम्हाला ॲपमध्ये दिसते आणि त्याशिवाय तुम्ही तुमचे जुने व्यवहारही पाहू शकता आणि तुमचं बॅलन्सही तपासू शकता. अरे वा, हे तर खूपच छान आहे. भावांनो आणि बहिणींनो, आपण आत्ताच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की कसं विना कॅश पैसे घेता देखील येतात आणि देता देखील येतात. म्हणून गावातील प्रत्येकाने UPI शिकायला हवं आणि वापरायला देखील हवं. सर, इन्स्टॉलेशन झालं, एकदा तपासून बघा. अच्छा, थँक्यू. बेटा, हे काय? बाबा, हा साऊंड बॉक्स आहे, तुमचा नवीन साथी. यामुळे तुमच्या अर्ध्या समस्या संपतील. ह्यावर लावलेला QR कोड लोक स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करतील आणि हा तुम्हाला आवाजात सांगेल की पेमेंट झालं आहे आणि पैसे थेट तुमच्या बँकेत जातील. सुमित भाऊ, म्हणजे उद्यापासून माझी नोकरी गेली? अरे नाही बाबू, पण बँकेत जाण्याच्या फेऱ्या मात्र संपल्या. तर मग ठीक आहे. बेटा, एक गोष्ट सांगू, हे सगळं शहरात चालत असेल, आपल्या गावात कठीण आहे. अहो बाबा, दुकान शहरातलं असो किंवा गावातलं, काम तर एकच असतं. हळूहळू इथले लोकही वापरायला लागतील. अच्छा, एक सांग, जर कुणी मला पेमेंट केलं आणि ते माझ्या खात्यात पोहोचलंच नाही तर तेव्हा काय करायचं?
बाबा तुम्ही पक्के दुकानदार आहात. असं होत नाही, पण जर कधी झालंच तर पैसे पाठवणाऱ्याच्या खात्यात परत जातात. मग ठीक आहे, उद्यापासून या नवीन साथीदाराबरोबर नवीन सुरुवात करूया. नमस्कार भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. काय प्रिया, बऱ्याच दिवसांनी? हो भाऊ, थोडी कामात होते. अच्छा, बोला. अर्धा लिटर तेल द्या ना. हो हो. नमस्कार काकी. नमस्कार. 120 रुपये. मला UPI ने पेमेंट करायचंय. हो हो, यावर करा. मी UPI ॲप उघडलं, QR कोडचा पर्याय दाबला, QR कोड स्कॅन केला, नाव तपासलं, रक्कम टाकली, पिन टाकला आणि मग ओके केलं. 120 रुपयांचे UPI पेमेंट प्राप्त झाले. सुमित, मजा आली. घ्या, झाली डिजिटल बोनी. हा. ठीक आहे भाऊ, येते मी. या या, अच्छा भेटूया. सुमित. पाहिलं बाबा, सांगितलं होतं ना, शहर आणि गावात फार फरक नाहीये. खरंय बाळा, अगदी बरोबर बोललास. हा बोला. सुमितजींना भेटायचे. हो बोला, मीच आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव राकेश आहे. मी शेतकरी आहे. ऐकलं की तुम्ही गावात लोकांना मोबाईलवरून पेमेंट करायला शिकवत आहात. तर आमची पण एक समस्या आहे, त्यावर तोडगा हवा होता तुमच्याकडून. हो सांगा. शेजारच्या गावात एक जण ट्रॅक्टर विकतोय चांगल्या भावात. बस त्यांना पेमेंट लगेच हवंय. आणि समस्या अशी आहे की आपल्या गावातील बँक 2 दिवसांसाठी बंद आहे आणि तो ट्रॅक्टर कोणी दुसरा घेण्याआधी मलाच घ्यायचा आहे. आता सांगा, यात काय करता येईल? किती पेमेंट करायचं तुम्हाला? हे 4.5 लाख माझ्या खात्यात आहेत. मग ते तुमच्या मोबाईलवरूनच होईल. सुमित बेटा, तूच म्हणाला होतास ना UPI ने फक्त 1 लाख पर्यंतचं पेमेंट करता येतं. बाकीचं कसं करणार? UPI ने नाही होणार, पण इतर पर्याय आहेत. कोणते? तसं तर UPI ने बहुतेक कामं होतात, पण रक्कम मोठी असेल तर 3 पर्याय आहेत: IMPS, NEFT आणि RTGS. यात माझ्या कामाचं कोणतं आहे? तुमच्या खात्याचं मोबाईल बँकिंग सुरू आहे का? सुरू तर आहे. मग तुम्ही 3ही मार्गाने पेमेंट करू शकता. तुमची रक्कम 4.5 लाख आहे ना? हो. तुम्ही IMPS ने 5 लाखांपर्यंतची रक्कम त्वरित पाठवू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल बँकिंग ॲपमध्ये लॉग इन करा. सर्वात आधी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे खाते लाभार्थी म्हणून जोडावं लागतं. हा पर्याय फंड ट्रान्सफर किंवा बँक ट्रान्सफरमध्ये असतो. तो उघडा, लाभार्थीचे खाते क्रमांक आणि IFSC टाका आणि OTP ने सत्यापित करा. सुरक्षेसाठी बँक लगेच मोठी रक्कम ट्रान्सफर करू देत नाही. त्यासाठी 30 मिनिटं किंवा थोडं जास्त वेळ थांबावं लागू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही हवी तितकी रक्कम पाठवू शकता. फक्त लाभार्थींचं नाव निवडा, रक्कम टाका आणि दिसणाऱ्या पर्यायांमधून IMPS, NEFT किंवा RTGS निवडा. OTP किंवा पासवर्ड टाकून व्यवहाराची पुष्टी करा. बस, पेमेंट झालं. IMPS आणि RTGS ने पैसे लगेच जातात आणि NEFT ने अर्ध्या तासात. हे IMPS आणि NEFT मोबाईल ॲप मधूनच होतं का? हे नेट बँकिंग मधूनही होतं आणि बँक उघडी असेल तर RTGS आणि NEFT बँकेत जाऊनही करता येतं. हे तर खूपच चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद सुमित भाऊ. तुम्ही आमचं कामच सोपं करून दिलं. अरे मी नाही, डिजिटल पेमेंटने केलं. खूपच चांगलं आहे. चला, धन्यवाद. हो. वहिनी, फोन आलाय तुमचा. आले. हॅलो, हां शिल्पाजी बोलतायत का? बोला. मॅडम, खूप खूप अभिनंदन. तुमचा नंबर आमच्या लकी ड्रॉ मध्ये निवडला गेलाय. तुम्ही जिंकलात 5 लाख रुपयांचं बक्षीस. वहिनी, अभिनंदन. 5 लाखांचं बक्षीस. अच्छा, मग पाठवा ना. प्रोसेसिंग करण्यासाठी मी तुम्हाला एक OTP पाठवत आहे. पाठवा.
मॅडम OTP आला असेल, लवकर सांगा. मी इतकी मूर्ख नाहीये. वेडी झालीयस का? 5 लाखांचं बक्षीस असं सोडतात का? अरे तुला नको असेल तर आम्हाला दे ना, आम्ही घेऊ, है ना? वहिनी, हा फसवणूक करणारा फोन होता. आजच्या काळात कोणी कोणाला फुकट काहीच देत नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे देवा, असंही होतं? हां, अजून नाही तर काय. या फसवणूक करणाऱ्यांच्या युक्त्या असतात लोकांना लालच देऊन किंवा घाबरवून पैसे लुटायचे. कधी बँकवाले बनून फोन करतील, म्हणतील तुमचे खाते बंद होणार आहे, OTP द्या. कधी म्हणतील KYC अपडेट करायची आहे, लिंकवर क्लिक करा. कधी नोकरीचं आमिष दाखवतील, कधी म्हणतील लॉटरी लागली आहे, आणि काही नाही तर पोलीस बनून डिजिटल अरेस्ट करायची धमकी देतील. हे तर खूपच धोकादायक आहे वहिनी, आम्हाला तर माहीतच नव्हतं. हो, पण यापासून वाचणं तितकंसं अवघडही नाहीये. फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. जसं तुमचा OTP, पासवर्ड किंवा पिन कधीही कोणाला सांगू नका. कधीही तपासल्याशिवाय कोणालाही पैसे पाठवू नका. आणि कधीही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. आणि अशा फसवणूक करणाऱ्यांचे कॉल आले तर ताबडतोब कट आणि ब्लॉक करा. दक्षता हेच शहाणपणा आहे. खरं बोलत आहात वहिनी, हो ना? खरं बोलते ना? अगदी बरोबर वहिनी. आता चला, खूप झाले ज्ञान. लग्नाची वरात आली असेल. हो, बघा ना. चला चला चला. चला काकी. तू इथे असताना वेळ कसा गेला कळलंच नाही. आता सुट्टी मिळाली की सरळ गावालाच ये. हो काकी. बेटा, हे लाडू आणि फरसाण ठेव. शहरात असं कुठे मिळणार तुला? बाबा, इतकं सगळं बसमध्ये वाटून पण संपणार नाही. हो हो, वाटत जा. अरे वाटायची काय गरज आहे? पुढच्या वेळी आम्ही शहरात आलो की सगळे मिळून बसून संपवू. चल ठीक आहे. अरे सुमित बेटा, बरं झालं तू जाण्यापूर्वी भेटलास. हो सरपंचजी. अरे बेटा, तुझा निरोप घेतल्याशिवाय तुला कसं जाऊ देणार? एक मिनिट. हे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आपल्या गावाच्या डिजिटल मुलासाठी. हो सरपंचजी, ह्याची काय गरज होती? अरे बेटा, तू आम्हा सगळ्या गावकऱ्यांना डिजिटल पेमेंट शिकवलंस. पुढच्या वेळी जेव्हा येशील ना, तेव्हा आम्ही या मंडला गावाला या जिल्ह्यातलं सगळ्यात डिजिटल गाव बनवू. अरे या भाऊ. अरे अरे, आता सुट्ट्या पैशांची गरज नाहीये. आम्हीही UPI वाले झालो आहोत. वा भाऊ, छान. दे बॅग दे. चला, बाय बाय. सांभाळून. चला, जाऊ द्या.